भीमा आणि नीरा खोऱ्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पुणे जिल्ह्यातील देखील मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे उजनी धरणातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे। उजनी धरण हे जवळपास 109% इतकं भरलेलं आहे। त्यामुळे पूर नियंत्रणासाठी किंवा उजनीतील पाणी नियंत्रण ठेवण्यासाठी उजनी धरणातून जवळपास 1 लाख क्युसेक्स विसर्ग भीमा नदी पात्रात सोडण्यात आलेला आहे आणि वीर धरणातून देखील नीरा नदीमध्ये जवळपास 17,000 क्युसेक्स आहे आणि माळशिरस तालुक्यातील संगम येथे आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नीरा नदीचं पाणी भीमेच्या पात्रामध्ये येतं आणि सगळं 1,77,000 क्युसेक्स हे भीमा नदी पात्रावर येतो। आता आपण पंढरपूरच्या भीमा नदीच्या काठावरती आहोत। या ठिकाणी आपण बघतोय की पंढरपुरामध्ये देखील चंद्रभागेच्या पात्राने रौद्ररूप धारण केलेलं आहे। दुथडी चंद्रभागा वाहते आहे। गेल्या महिन्याभरापासून सतत पाण्याचा प्रवाह सुरू आहे आणि आतापर्यंत जवळपास 5व्यांदा भीमेला पूर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतंय। आता आपण बघतोय की पंढरपुरात चंद्रभागेला खरं तर आता पूरस्थिती निर्माण झालेली आहे। सगळे 8 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। पंढरपुरातील चंद्रभागा नदीवरचा दगडी पूल देखील पाण्याखाली गेलेला आहे आणि चंद्रभागेतील पात्रातील मंदिरांना देखील वेढा दिलेला आहे। आपण एकूण बघतोय की असं पंढरपूरमध्ये चंद्रभागेचं हे सगळं रौद्ररूप धारण केलेलं नदीचं पात्र आहे। दुथडी परून वाहते आहे। पलीकडचा जो प्रभुपाद घाट आहे तो देखील पाण्याखाली गेलेला आहे। ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे देखील आता प्रशासन लक्ष ठेवून आहे। एकूणच आपण बघतोय की पाऊस जर प्रमाण असंच राहिलं किंवा पाऊस जर नाही थांबला तर पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाने देखील नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिलाय। कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।